स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आज या ठिकाणी फलटण तालुक्याच्या सगळ्या युवक मित्रांच्या वतीने या ठिकाणी फलटणला कमिन्स कंपनीवर निवेदन दिलेलं आहे। आंदोलन आज आम्ही केलं नाही, निवेदन देऊन त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांनी वर्गणी करून कमिन्सच्या ठेकेदारांना आणि त्यांच्या मागच्या राजकीय पुढाऱ्यांना एक शुदरी त्या ठिकाणी गेटवर चिल्लरची बांधून ठेवलेली आहे। कमिन्सच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आज की 24,000 रुपये आम्ही पगार देतोय म्हणून। सगळ्या पत्रकार बंधूंनी त्याचं परत रेकॉर्डिंग केलं आणि ते कमिन्सच्या कामगारांच्या हातात 12,000 रुपये, 9,000 रुपये, 10,000 रुपये, तर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या 10,000 रुपये, 12,000 रुपये त्या ठिकाणी खातात। ह्याच्यासाठी आम्ही निषेध करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। निश्चितपणाने त्यांना सुधारण्यासाठी कमिन्सच्या जे ठेकेदारांना सुधारण्यासाठी संधी दिलेली आहे। कमिन्स कंपनीचं मॅनेजमेंट चांगलं आहे, कमिन्स कंपनीबद्दल मला काय बोलायचं नाही, पण कमिन्स कंपनीने त्यांचे ठेकेदार हे जर पैसे गोरगरिबांचे पैसे देत नसेल तर त्यांना बदललं पाहिजे असं आमचं या ठिकाणचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने कमिन्स पावलं उचलेल अशी मला खात्री। दादा, आगामी विधानसभेच्या दृष्टीने आपण काय सांगाल? कार्यकर्त्यांचा मेळावा जातो आज कार्यकर्त्यांकडून उमेदवाराच्या विषयी आपण सचिन कांबळे पाटील यांचं नाव आपण पक्षाला सुचवलेलं आहे। त्याच्याविषयी सर्वांची संमती घेतली आणि मी आता उमेदवारीच्या निश्चितीच्या बैठकीला मी आता जाणार आहे। 7:30-8 वाजता या ठिकाणी सागर बंगल्यावर बैठक आहे आणि पक्षाकडून उमेदवारी मिळावी याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे। दादा, जर पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर कार्यकर्त्यांची जी भूमिका होती तीच आपली राहणार की अन्य काही भूमिका घेणार? नाही, पक्षाकडून उमेदवारी न मिळण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इथले नेते आता महायुती सोडून त्यांच्या ज्यांनी लपून तुतारी केली आता उघड तुतारी करायला निघालेले आहेत, त्यामुळं इथं काही प्रश्न येणार नाही। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।